प्राचीन काळी एका दूरच्या देशात एक जुने आणि रहस्यमय गाव होते. त्या गावात एका जुन्या मंदिरात एक प्राचीन नकाशा लपलेला होता. तो नकाशा एका अदृश्य खजिन्याचा मार्ग दाखवत होता. अनेक साहसी लोकांनी तो खजिना शोधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही यशस्वी झाले नाही. काही वर्षांनंतर राहुल नावाचा एक तरुण मुलगा त्या गावात आला. त्याला साहसाची आणि रहस्यांची खूप आवड होती. राहुलने त्या खजिन्याबद्दल ऐकले आणि त्याला तो शोधण्याची इच्छा झाली. त्याने गावातील वृद्धांकडून माहिती गोळा केली आणि मंदिराकडे निघाला. मंदिराच्या आत गेल्यावर राहुलने पाहिले की तेथे अनेक प्राचीन कोडी आणि सापळे आहेत. राहुल खूप हुशार होता आणि त्याने सर्व कोडी सोडवली. त्याला शेवटी तो प्राचीन नकाशा मिळाला. नकाशा खूप जुना होता आणि त्यावर अनेक रहस्यमय चिन्हे होती. राहुलने नकाशाचा अभ्यास केला आणि त्याला समजले की खजिना एका दूरच्या पर्वतावर लपलेला आहे. तो आपल्या प्रवासाला निघाला. राहुलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याला घनदाट जंगलातून जावे लागले, धोकादायक नद्या ओलांडाव्या लागल्या आणि वन्य प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करावे लागले. शिकारी अनेक दिवसांच्या प्रवासानंतर राहुल शेवटी त्या पर्वतावर पोहोचला. तिथे त्याला एक गुप्त गुहा दिसली. गुहेच्या आत एक मोठा दरवाजा होता. राहुलने नकाशावरील चिन्हे पाहिली आणि दरवाजा उघडला. दरवाजाच्या आत एक मोठा खजिना होता. सोन्याची नाणी, हिरे, माणिक आणि अनेक मौल्यवान वस्तू तिथे होत्या. राहुलला खूप आनंद झाला. त्याने खजिना गावात आणला आणि तो सर्वांमध्ये वाटला. राहुल खूप दयाळू आणि उदार होता. त्याने आपल्या साहसाने सर्वांना आनंद दिला.